डॉक्टर हिराचंद पालमपल्ले. मी एक पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहे. आमचे मित्र डॉक्टर सानप साहेब, मी बऱ्याच दिवसापासून म्हणलं की एकदा सहज येऊन जा क्लिनिकमध्ये. मी सहज आज सुट्टी होती म्हणून क्लिनिकमध्ये आलो. मी प्रोफेसर अँड हेड पॅरासायटॉलॉजी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. माझं स्वतःचं क्लिनिक पण आहे. तर जे मी आज बोलता बोलता डॉक्टर सानप साहेबांनी जे मला सांगितले की जे सर या 2 मिनिट तुम्हाला एक ट्रीटमेंटचा मी एक छोटीशी एक ट्रीटमेंट करतो तुमचं. म्हणलं सर चला. तर मला जे त्यांनी जे बेडवर झोपून जे बॉडीवर म्हणजे पाठीवर तर आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये जे नर्व्स आणि त्यांनी माझ्या बॉडीचा जो इम्पॅक्ट होता, त्यांनी जे जे करत होतं त्यावेळेस सांगत होते की खरंच आपली बॉडीमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. आणि ते एक इतकं रिलॅक्स एक पहिल्या ट्रीटमेंटमध्ये असं. आणि त्यांनी एक मला ते ट्रीटमेंट चालू असताना मला कोण स्वतः डॉक्टर करत होते असं मला वाटतं आहे की माझं पूर्ण तंद्री त्यांनी एक मला म्युझिक ऐकायला सांगितलं. आणि ते म्युझिक ऐकत असताना त्यांनी जे माझ्यावर जे ट्रीटमेंट बॉडीच्या डोक्यापासून ते पायाच्या तळपायापर्यंत म्हणजे बोटापर्यंत जे त्यांनी जे माझ्यावर जे ट्रीटमेंटचा जो हे केला तो इतकं रिलॅक्स वाटलं. आणि ते माझ्या माहितीप्रमाणे ते मोर दॅन 30 मिनिटापेक्षा जास्त ते होतं, पण मला हे कळालं पण नाही. आणि इतकं चांगलं वाटत होतं की असंच चालू राहावं. आणि असे की मी असं गावाकडे जे एक वडार लोक जे असतात आणि ते एक दगड फोडतात, तसं माझ्या प्रत्येक आणि दगड ते त्या घनाच्या घावानं जे दगडाचे 2 तुकडे होतात, तसं माझ्या शरीरावर एक असं बुलडोजर असं चालल्यासारखं वाटत होतं. आणि इतकं रिलॅक्स वाटत होतं. त्या बुलडोजरने बॉडीचे नसा असं एकदम खुल्या वाटत होत्या, रिलॅक्स वाटत होतं. आणि ते झाल्यानंतर मी बसल्यानंतर मला जणू काय मी असं हवेत फिरतोय असं, बॉडी एकदम फ्री. म्हणजे पहिलाच अनुभव आहे माझ्या अशा ट्रीटमेंटचा. तर खरंच डॉक्टर साहेब धन्यवाद. नक्कीच जर कारण माझ्या ज्या पोटऱ्यामधून जे तुमची मशीन चालत होती आणि मला ते एक पेन टाईप होतं आणि ते इतकं रिलॅक्स वाटत होतं. आणि पाठीवरचं जे नसाचा जो स्पायनल कॉर्डच्या साईडनं दोन्ही साईडनं जे ट्रीटमेंट असे दणके बसत होते, इतकं रिलॅक्स वाटलं. नक्कीच जर कोणाला अशा प्रकारचा जर पेन होत असेल, मला स्वतःला एक्सपिरियन्स मी घेतला कारण माझा विश्वास नव्हता. पण चला म्हणले आपले मित्र आहेत, काही प्रोफेशनल नाही काय हे काही मला साहेबांनी सांगितले बस जस्ट मी करतो. इतकं फील झालं मला की ह्या क्षणाला मला जे मी आल्यानंतरचा जो माझा जो मूड होता ते नक्कीच मला चेंज झालेला वाटला. सर म्हणजे जस्ट एक बाईट द्या म्हणून मी देतोय. जे फॅक्ट मला जाणवलं माझ्या मनापासून मी जे बोलतोय. धन्यवाद. असंच जर कुणाला तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच सरांकडे एकदा भेट द्या. आणि एकदा खरोखर मी मेंटेन्सनं आलो नव्हतो की मी ट्रीटमेंट घेतलं, जस्ट एक गप्पा मारावं म्हणून आलो होता, सुट्टी घेतली होती. तर नक्कीच सर धन्यवाद. खरंच जर लोकांचे अशा टाईपचं जर तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटच्या पद्धतीमुळे जर हे पद्धत कोणती आहे मला माहीत नाही, नॅचरोपॅथी आहे, ॲक्युपेंचर आहे, पण तुम्ही जे इंटिग्रेटेड माझा जो प्रयोग केला तो नक्कीच मला आरामदायी वाटला. इतरांना पण तसा आरामदायक मिळावा अशी इच्छा प्रकट करतो. सर मला तुम्ही स्वतः ट्रीटमेंट केल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद. व्हेरी गुड. ॲक्च्युली जसं मी नेहमी असं म्हणतो की तुमची जी गाडी आहे, गाडीची तुम्ही दर 3 महिन्यांनी जाऊन सर्व्हिसिंग करता, होय की नाही. आणि साधारणपणे 2-3 हजार रुपये स्कूटरवर सुद्धा एका सर्व्हिसिंगला 3,000 रुपये खर्च करता. 2 ते 3 हजार रुपये वर्षाला 8 ते 12 हजार रुपये आपण स्कूटरच्या याच्यावर सर्व्हिसिंगवर खर्च करतो. तर गाडीची सर्व्हिसिंग करता, मग बॉडीची सर्व्हिसिंग का नाही? तर हे जे मी तुम्हाला काय आज जे केलं ना, ते तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग होती. आणि आज त्या बॉडीच्या सर्व्हिसिंगमुळे तुम्हाला पूर्णपणे रिलॅक्स वाटायला लागले. जशी गाडी स्मूथ होते तशी तुमची बॉडी आता स्मूथ चालणार आहे काही दिवस, कळलं की नाही. तर या थेरपी 15 दिवसातून आठवड्यातून एकदा तरी घ्यायला पाहिजे.